नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज शिकणार आहोत सराव संच 1.4. तर याआधी आपण 3 सराव संच बघितलेले आहेत. तर ते सराव संच जर बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या. आता बघूया आपण सराव संच 1.4 मध्ये काय दिलं आहे. तर बघा, प्रश्न पहिला, √2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे √3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहे. या पायऱ्यांमधील रिकाम्या जागी योग्य रीतीने कृती पूर्ण करा. तर बघा, त्यांनी काय ऍक्टिव्हिटी दिली आहे. ही ऍक्टिव्हिटी आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. तर इथं त्यांनी काय दिलं आहे, ही काय दिली आहे, ही संख्या रेषा दिली आहे. त्याच्यावर हा O पॉइंट घेतला आहे. हा इथं Q आहे, इथं C आहे. हा बघा, हा O आहे, हा इथं Q आणि इथं C, इथं वर R आहे. इकडे 1 डिस्टन्स आहे, तिकडे सेम डिस्टन्स वर इकडे लेफ्ट साइडला काय मायनस पण राहील. इथं √2 आहे, इथं √3 आहे. तर बघूया आता आपण काय म्हणते. संख्या रेषेवर Q हा बिंदू ही संख्या दर्शवतो. ठीक आहे. आता काय, संख्या रेषेवर Q हा बिंदू ही संख्या दर्शवतो. तो Q कुठं आहे, तर बघा इथं हे असं. तर हा इथं काय आहे, Q आहे. तर Q काय दर्शवतो, हे वर्गमुळात काय 2. ओके. Q काय दर्शवतो, तो वर्गमुळात 2 ही संख्या दर्शवतो. Q बिंदूपासून काय एक लंब रेषा काढली आहे. Q वर काय हे, Q वरती हे काय काढली आहे, एक लंब रेषा. हे अशी, ठीक आहे. म्हणजे हे काय, याला परपेंडिक्युलर आहे असं. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा काय R बिंदू आहे. इथं काय R आहे. किती, तर एक एकक. हे जेवढं आहे, हे एवढं डिस्टन्स इथं आहे. ठीक आहे. हे R पर्यंत. OR जोडल्यामुळे काय, ट्रायंगल ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो. आता हे काय, हे OR, हे OR जोडल्यामुळे काय, हा काय OR आणि Q हा काय मिळाला, ट्रायंगल मिळाला. कोणता, ट्रायंगल OR आणि Q. तर इथं काय, इथं 90 डिग्री असल्यामुळे हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. काय आहे हा, राईट अँगल ट्रायंगल. तर बघा, लेंथ OQ, लेंथ OQ, बघा लेंथ OQ हे O आणि हा काय Q. लेंथ काय OQ किती आहे, √2 आहे. ठीक आहे. लेंथ OQ किती आहे, √2 आहे. आणि लेंथ QR, तर QR कुठं आहे, Q आणि हे R. ठीक आहे. हे किती आहे, 1 आहे. हे किती आहे, 1 युनिट. हे जेवढं आहे O पासनं इथं हे 0 to 1, हे जेवढं 1 युनिट आहे तेवढंच हे पण 1 युनिट आहे. तर बघा, आता हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे काय, इथं पायथागोरसचं थेरम यूज होईल. ठीक आहे. तर पायथागोरसचं थेरम काय आहे बघा, हा हायपोटेनस झाला, हा समोरचा काय आहे, हायपोटेनस. तर हा हायपोटेनसचा स्क्वेअर, हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू ह्या 2 रिमेनिंग साइड्स आहेत. ह्या काय, ह्या 2 रिमेनिंग साइड्स त्यांचा काय आहे, हा स्क्वेअर आणि त्याचं ऍडिशन म्हणजे उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची काय बेरीज. कर्णाचा वर्ग बरोबर काय असते, तर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर ह्या उरलेल्या 2 बाजू आहेत काय, OQ चा वर्ग अधिक काय QR चा वर्ग. ठीक आहे. कर्णाचा वर्ग बरोबर हा झाला पायथागोरसचा प्रमेय. ठीक आहे, पायथागोरस थेरम. तर बघा आता OQ किती दिला आहे, तर बघा हा OQ
ओ क्यू किती आहे? हा इथपासनं हा बघा इथं इथपर्यंत ओ क्यू किती दिले आहे हे? √2. किती दिला आहे? √2. ओके. आणि लेंथ क्यू आर. आता क्यू आणि आर हे किती? 1 युनिट आहे ना. हे जेवढं आहे ना हे तेवढंच हे क्यू आर दिलं आहे. हे 1. ठीक आहे. तर हे काय? √2चा स्क्वेअर म्हणजे किती झाले? 2. आणि हा 1चा स्क्वेअर 1 असेल तर 2 + 1 हे झाले 3. तर हा याचं काय आहे? स्क्वेअर आहे. ORचा स्क्वेअर = 3. तर आता याचं स्क्वेअर काढायचं आपल्याला. तर फक्त आपल्याला काय पाहिजे? OR पाहिजे. तर ते काय होईल? OR म्हणजे काय होईल? वर्गमुळात 3. ठीक आहे. OR म्हणजे काय होईल? वर्गमुळात 3 होईल. तर बघा आता OR म्हणजे काय? वर्गमुळात 3 झाला. तर OR एवढे अंतर घेऊन काढलेला कोन संख्या रेषेला देतात छेदतो. हे बघा हे हे जे आहे हे OR एवढं काय घेतलंय? डिस्टन्स घेतलंय म्हणजे रॅडियस घेतली आहे तेवढी. त्या बिंदूला C हे नाव देऊ. इथून मग काय काढलं त्याने? असं आर्क काढले इथं. ठीक आहे. इथं आर्क काढले. तर जिथं इंटरसेक्ट होते तो पॉइंट तिथं काय त्यांनी √3 दाखवलं आहे. ठीक आहे. नाही बघा इकडे असं हा इथं राईट अँगल आहे. ठीक आहे. हा इथे 0 याला O नाव दिलंय. हे R आहे. हे जे इंटरसेक्शन इथं आहे हे आहे Q आणि इथं जे आहे हे आहे C. तर बघा आता इथं जो Q पॉइंट आहे इथं तर ते किती आहे? √2. आणि जो इथं C म्हणजे हा काय झाला? √3. हे एवढं OR जेवढं डिस्टन्स घेऊन इथं काय काढलंय त्यांनी? आर्क काढलाय. ओके. हा म्हणजे हा जो इथे इंटरसेक्ट होते तिथं काय आहे? √3 येईल. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया पुढे. तर क्वेश्चन नंबर 2 ऍक्च्युअली कसं करायचं ते कंपास वगैरे घेऊन सांगितलेलं आहे. तर बघूया आपण आता प्रश्न दुसरा. काय? संख्या रेषेवर √5 ही संख्या दाखवा. नंतर थर्ड आहे √7. ठीक आहे. ते हे बघूया आपण पुढे. तर बघा आता आपण काय क्वेश्चन नंबर 2 आहे 1.4 मधला. शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. ठीक आहे. तर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला? √5 आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? आता इथं काय घेऊया? असं आपण एक स्केल घ्यायची. नंतर अशी काय लाईन काढून घ्यायची. आपल्याला काय दाखवायचं आहे? √5. ओके. अशी आपण लाईन काढून घेतली. त्यानंतर काय करायचं? ही झाली आपली लाईन. आपल्याला याच्यावर काय दाखवायचं आहे? √5. ठीक आहे. तर आपण आता हा एक पॉइंट घेतला. सपोज याला नाव दिलं O. ठीक आहे. आता इथून 1 युनिट डिस्टन्सवर एक पॉइंट घ्यायचा. आता इथं आपण किती? 3 सेंटीमीटर घेतला 1 युनिट म्हणजे. आता इथं 3 सेंटीमीटर. तर हे डिस्टन्स घेतलं 1 युनिट. त्याच्यानंतर आपण इथं काय करायचं आहे? आता इथं 1 करू. ठीक आहे. आता हे एवढं डिस्टन्स किती झालं आहे? 1
युनिट झाला. ओके, एक एक. मग नंतर याच्यावर लंब काढायचं, याला काय परपेंडिक्युलर असं प्रोटेक्टर ठेवायचं त्याच्यावर असं 90 डिग्रीवर. हे बघा त्याला काय काढलं आपण, असं लंब काढला. ओके, मग नंतर हे असं स्केलने जोडून घ्यायचं. नंतर बघा आता हे जेवढा डिस्टन्स आहे, इथं आपण पॉईंटवर एक, ठीक आहे, हे जेवढा डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स आपण इथं घेऊया. हे तेवढा डिस्टन्स झाला. मग याला आपण काय करूया, जोडूया. म्हणजे हे पण 1 युनिट डिस्टन्स असेल. ओके, आता आपण याला जोडलं. याला सपोज नाव दिलं आपण, आता इथं पी नाव दिलं. त्याच्यानंतर बघा आता हे डिस्टन्स झालं OP. आता त्याच्यानंतर काय करायचं, हे एक टोक असं इथं घ्यायचं, दुसरा टोक आता P वर ठेवायचा. एवढी रेडियस घेऊन आपल्याला काय इकडे आर्क काढायचं. ओके, तर आपल्याला आता हा काय नवीन एक पॉईंट सापडला इथं. म्हणजे हा काय असेल, √2 असेल. ठीक आहे, आता सेम प्रोसिजर करायची. इथून एक लंब काढायचा, इथं हे असं प्रोटेक्टर ठेवायचं. इथं 90 डिग्री. ओके, मग हे असं काय जोडून घेतलं आपण. आता इथं सेम तेवढा डिस्टन्स घ्यायचा, 1 युनिट. हे जेवढा डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर याला असं जोडून घेऊया आपण स्केलच्या साहाय्याने. हे जोडलं. आता आपण याला नाव देऊया Q. हे झालं Q. आता बघा, आता हे O वर ठेवायचं आणि हे दुसरं टोक Q वर ठेवायचं. ठीक आहे, हे झालं याचे काय रेडियस झाले. एवढी रेडियस घेऊन इथं काय खाली असं आर्क मारायचं. ठीक आहे, तर तुम्हाला दुसरा पॉईंट कोणता सापडला, काय सापडला इथं, √3. ओके, हा जो पॉईंट सापडला आहे हा आहे √3. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर. आता आणखी तिथं काय काढायचं, लंब काढायचं. इथं प्रोटेक्टर ठेवायचं. याच्यानंतर किती येईल, √4 येईल. म्हणजेच किती होते, 2 होते. ओके, इथं 90 डिग्री. हे असं जोडलं. आता तेवढा 1 युनिट डिस्टन्स घेऊन याच्यावर आर्क मारायची. हे जे 1 युनिट डिस्टन्स आपण जेवढं घेतलं तेवढा डिस्टन्स घ्यायचं इथं. ओके, PQ. आता याला नाव देऊया R. ठीक आहे, हा झाला R. मग आता हे एवढी रेडियस घ्यायची OR आणि इथं
दुसरा आर्क मारायचा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा √4. हा पॉईंट जो आला हा काय √4 म्हणजेच किती होते 2 होते. हा किती असेल 2 असेल. आता सेम प्रोसिजर तेच करायची. तिथून लंब काढायचं. तर लंब काढायसाठी बघा स्केलने असं काय जोडून घ्यायचं. हा झाला तुमचा. मग 1 युनिट डिस्टन्स घेऊन तिथं आर्क घ्यायचं. हे बघा 1 युनिट डिस्टन्स घेतला आपला. PQR याला नाव देऊया S. ठीक आहे. मग हे काय रेडियस घ्यायची OS आणि इथं खाली आर्क मारायचं. ओके. हा झाला तुमचा √5. ओके. तर हा झाला मित्रांनो √5. √5 कसं काढलं आपण ते इथं समजलं असेल. अजून आपण एका दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो याला. तर बघा हे अशी काय घ्यायची लाईन घ्यायची. लाईन ड्रॉ केली आपण. ठीक आहे. काय केली आपण लाईन ड्रॉ केली. दोन्ही मेथडने काढू शकता तुम्ही. ओके. नंतर इथं एक पॉईंट घेतला O. ठीक आहे. नंतर काय घेतला O पॉईंट घेतला. मग डिस्टन्स घेतलं जेवढं इथलं डिस्टन्स आपण इथं 2-3 सेंटीमीटर 4 तुम्हाला जे सुटेबल वाटते ते घ्या. आपण इथं पण आता 3 सेंटीमीटरच घेऊया. ठीक आहे. इथं 3 6. ठीक आहे. आता हा इथं झाला 1 आणि हा इथं 2 म्हणजे हे डिस्टन्स किती असेल 1 युनिट असेल. हे डिस्टन्स आहे 1 युनिट. ओके. सेम डिस्टन्स वर घ्यायचं असतं. आता बघा आता इथं पण आपण काय काढूया लंब काढूया. तर इथं बघा आता आपल्याला काय √5 काढायचं आहे म्हणून आपण डायरेक्ट 2 काय √4 म्हणजे किती होतात √4 म्हणजे 2 होतात. तर आपण डायरेक्ट आता काय 2च्या नंतरच असेल हे √5 म्हणजे √4च्या नंतर √5 असेल म्हणून आपण डायरेक्ट 2 वरच काढूया लंब. हे इथं ठेवलंय. हे 90 डिग्री इथून सरळ काय काढली लाईन काढली. आता काय √4 म्हणजे काय झाले 2 झालेत. आपल्याला काय काढायचं आहे √5 काढायचं. आता आपण 2 वरून घेतला. मग नंतर काय करायचं आहे तर बघा आता इथं काय 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा आता हे काय झालं आहे 1 युनिट डिस्टन्स. ओके. तर आपण आता इथून 1 युनिटवर आर्क काढूया. ओके. हे झालं आपलं 1 युनिट डिस्टन्स. मग आता आपण याला एखादं नाव देऊया. सपोज आता काय दिलं P दिलं. आता हे O आणि P जोडूया. ठीक आहे. हे जोडले आणि नंतर काय करायचं आहे हे O आणि P एवढं काय घ्यायचं आहे रेडियस घ्यायचं आहे आणि ह्या लाईनला इंटरसेक्ट करायचं आहे. ओके.
हे इथं आपण इंटरसेक्ट केलं आहे ओ आणि पी डिस्टन्स म्हणून. तर बघा आता इथं जो पॉईंट मिळाला आपल्याला हा काय असेल, √5 असेल. ठीक आहे, ही झाली आपली दुसरी मेथड. तर तुम्ही पहिल्या मेथडने काढा किंवा दुसऱ्या मेथडने काढा. ठीक आहे, आणि हे जे आता याला नाव देऊया. हा ओ झाला, हा इथं ए झाला, इथं बी झाला. ओके, हा जो पॉईंट आहे इथं सी. तर हे पी आणि बी हे पण किती असेल, 1 युनिटच असेल ना. हे डिस्टन्स 1 युनिटच घ्यायचं असते. ठीक आहे, असंच आपण इकडे √5, √6, √7, √8 असं पुढे पुढे काढू शकतो. तर आता आपला हा क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर बघा आता तिसरा प्रश्न आहे, √7 दाखवायचं आपल्याला नंबर लाईनवरती. ठीक आहे, शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. तर बघा सेम प्रोसिजर आहे. स्केल घ्यायची, स्केलने काय करायची, एक लाईन काढून घ्यायची. एक लाईन, ड्रॉ केली आपण. ओके, लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर बघा एक पॉईंट घ्यायचं. आपण इथं पॉईंट घेतला. ठीक आहे, याला नाव दिलं ओ. त्याच्यानंतर 1 युनिट काय घ्यायचं, डिस्टन्स घ्यायचं. आपण किती आपण आता पण 3 सेंटीमीटर घेऊया. ठीक आहे, इथं 1, इथं 2. ओके, हे जे एवढं डिस्टन्स असेल हे किती असेल, 1 युनिट. हे एवढं जे डिस्टन्स असेल किती असेल, 1 युनिट. 1 युनिट. त्याच्यानंतर काय करायचं, आता आपल्याला माहीत आहे √ काय, √4. √4 म्हणजे किती होते, 2 होते. ठीक आहे, म्हणून आपण 2च्या नंतर स्टार्ट करू. म्हणजे हे 2 म्हणजे किती असेल, हे √4 असेल. ओके, म्हणजे याच्यानंतर √5, √6, √7 पुढे पुढे येणार ते. ठीक आहे, तर आता मगाशी जी सेकंड टेक्निक यूज केली आपण तीच करूया. जसं 2 पासून स्टार्ट करू आपण. तर आता हे 2 वरती आपण काय काढला, लंब काढला. याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. ओके, जोडून घेतलं. आता काय 1 युनिट एवढं डिस्टन्स घ्यायचं. बघा इथं 1 युनिट आपण काय केलं, डिस्टन्स घेतला. मग नंतर याला काय, याला जोडून घेतलं. आता याला आपण पी नाव देऊया. ओके, हा जो इथं इंटरसेक्शन पॉईंट आहे याला पी नाव दिलं आपण. मग नंतर OP एवढी काय घ्यायची, रेडियस घ्यायची O आणि P पॉईंटवर. ठीक आहे, OP एवढी रेडियस घेऊन काय करायचं, इकडे काय काढायचं, आर्क काढायचं. ओके, इकडे काय काढला, आर्क काढला. हा जो पॉईंट मिळाला आपल्याला हा काय असेल, हा √4. तर हा काय असेल, √5 असेल. ओके, तर मग याच्यावर आणखी एक लंब काढायचा. याच्यावर काय काढायचं, लंब काढायचा. याला असं जोडून घेतलंय.
तुम्ही पेन्सिलने काढा. सॉरी, हे असं इथं लंब काढला. त्याच्यानंतर आता इथं 1 युनिट डिस्टन्स घेतलं. हे बघा, हे किती युनिट, 1 युनिट आपण डिस्टन्स घेतलं. याला एक इथं हे इंटरसेक्ट झाला तो. याला आपण नाव देऊया क्यू. ओके, याला आपण नाव दिलं क्यू. मग नंतर आता हे ओ आणि क्यू काय केलं, जोडून घेतलं आपण. ओ आणि क्यू काय केलं, जोडून घेतलं. मग आता बघा, हे ओ आणि क्यू एवढी रेडियस घ्यायची. ओ आणि क्यू एवढी रेडियस घेऊन इथं खाली याला आर्क काढायचं. ओके, त्याचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा, मग आता इथं इंटरसेक्ट झाला हा, म्हणजे इथं काय असेल, √6 असेल. त्याच्यानंतर √7 येईल. आता इथं सेम तेच, याच्यावर एक लंब काढला. याला मग जोडून घेतलं, पेन्सिलने करूया. बघा, याला असं जोडून घेतलं. मग नंतर काय, 1 युनिट एवढं डिस्टन्स घेतलं आपण. हे डिस्टन्स चेंज करायचं नाही. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असतं. मग नंतर इथून आपण याला इथं डिस्टन्स घेतलं. ठीक आहे, याला आपण नाव देऊया PQ. हा, इथं इंटरसेक्ट झाला PQ, याला नाव देऊया R. त्याच्यानंतर मग हे काय जोडून घ्यायचे, काय O आणि R आपण जोडून घेतलं. O आणि R जोडून घेतलंय. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे OR एवढी काय घ्यायची, रेडियस घ्यायची आणि इथं खाली इथं आर्क मारायचं. ओके, हा झाला √7. हा जो पॉईंट मिळाला हा झाला √7. तर बघा, तुम्ही असं काढून घ्या नीट प्रॉपर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.